हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज किचन मध्ये आलेलो आहे. तर तुमचा सुरेश आणि तुम्ही सर्वजण स्वस्त आणि मस्त आणि एकदम बेस्ट असाल. तर आजचा व्हिडिओ हा कुकिंगचा आहे स्पेशल. तर आज कोणकोणती सब्जी बनणार आहे आणि काय काय बनणार आहे. आज संडेचा दिवस आहे. तर आपल्या कोविड पीजी मध्ये काय काय बनणार आहे ते तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये दाखवणार. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर चला व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, मास्टरजी टाकलं आहे तेल डाळ कढईमध्ये. आता लगेच जे चिकन आहे, आज संडे आहे. तर चिकन आणि पनीर आज दोन भाज्या आहेत अशा, आणि व्हेज आणि एक नॉन व्हेज अशा दोन भाज्या आहेत. तर मास्टरने आता लगेच बघा, हे आमचे मास्टर आहेत, भूटानी मास्टर. ते हे 5 वर्षापासून इथे काम करत आहेत. 5 वर्ष झाले आहेत पूर्ण. तर आता गॅस त्याने पेटवलेला आहे बघा. आणि हे तेलाचा डबा आहे इथे, ते तेलाचा डबा. आणि इथे हे याच्यात तेल टाकलं आहे, तेल तापत आहे आता कढईमध्ये बघा. आणि ते इथं कांदा चिरून ठेवला आहे बघा. आणि हे त्यांची जी गिरवी असते ना, ती गिरवी इथे बनवून ठेवली आहे, सर्व गिरवी. आणि इकडे बघा, हे जे टोमॅटो जे चिरून ठेवले आहे आणि त्याची पण आता मिक्सर मध्ये गिरवी बनवणार आहे. बघा, हे त्यात ते भाजी टाकून घेतली. आता त्याला थोडीशी धुवून सन्या ते स्वच्छ करून घेणार आहे. आणि इथे हे जे आहे, पनीर आहे बघा, पनीर आहे बघा. पनीरचं नाव आहे टोग्रेज टोफू बघा. हे चिकन टाकून घेतलं आहे मास्टरने आता लगेच बघा. चिकन आहे. तो मास्टर को हिंदी आती है, तो मास्टर जी को हमारे हिंदी से बात करनी पड़ेगी. मास्टर जी कैसा मराठी में बात करें, हिंदी है? मराठी नहीं आता है मास्टर जी. तो मास्टर जी कितना चिकन है टोटल? 10 केजी चिकन है. तो ये अपने कोविड पीजी में हर संडे में 10 केजी चिकन लागते. कारण की बघा मित्रांनो, हे 10 केजी चिकन आहे. तर दर संडेला आपल्या कोविड पीजीला 10 किलो चिकन लागत असते. तर कमीत कमी इथं 200 माणसं आहेत, 200 माणसं आहेत. आणि एवढ्या माणसांना एवढं चिकन लागत असते. आणि हे पनीर मी तुम्हाला दाखवत आहे, हे पनीर पण लागते एवढं. तर आता पनीर पण कापून घेतील मास्टरजी. तर याला ते आपले हे टाकून आता फ्राय करत आहे बघा. फ्राय चालू केलं आहे. अभी पनीर बनाने के लिए मास्टर जी ने फ्राय करण्यासाठी पनीर आता लगेच कापून घेत आहे मास्टर जी बघा. हे पनीरचं पॅकेट आहे. तो मास्टर जी कितना है पनीर? 1 केजी. तो 1 केजी का पैकेट बोल रहे मास्टर जी. मित्रांनो, तो 1 केजी तो पनीरचं पॅकेट आहे मित्रांनो बघा. हे आता मास्टर जीने आमच्या चालू केलं आहे काटण्यासाठी. तर काटण्यात खूप फास्ट आहे मास्टर जी आमचे. तर अशी कोणती पण सब्जी मास्टर जी बनवते, कोणती पण डिश सांगा मास्टरला, ते मास्टर तुम्हाला बनवू सगळं. जे तसं चायनीज पिनीज हे स्वीट आणि हे कोणत्या पण भाज्या अशा, ही मास्टरला अशी कोणतीच भाजी येणार नाही, स्वीट येणार नाही. जे आपण डोसा उत्तप्पा जे काही नाश्त्यात आहे ते सर्व काही मास्टरला सर्व काही बनवता येते. असं कोणतंच नाही. मास्टर या कुक मध्ये एकदम एक्सपर्ट आहे बनवण्यामध्ये. कटिंग चालू आहे पनीरची. अशा प्रकारे पनीरची कटिंग करत असतात मित्रांनो.
तर मित्रांनो इकडं जे तेल तापत आहे, इकडं जे कांदा टाकला आहे, जे कांदा लाल पर्यंत हो जोस्तर, तर ते असंच थोडस खावं लागतं त्यांना. आणि हे किचन एकदम मस्त, एकदम नंबर 1 आहे मित्रांनो. बघा तिकडे ते फ्रीज आहे, ज्याच्यामध्ये सर्व थंड राहण्यासाठी तिथं ते ठेवत असतात. सर्व काही कोणते पदार्थ जे ठेवायचे असेल तर तिथे फ्रीज मध्ये ठेवत असते मास्टर जी. मास्टर जी कौन सा पेस्ट डाला है आपने? तो ये पेस्ट डाला आहे मास्टर जी. तो काय करत आहे पेस्टला टाकून मित्रांनो. हे पेस्ट बनवलं आहे पनीरसाठी घेतलं आहे बनवण्यासाठी. हळद टाकत आहेत बघा. हळद, चटणी हे सर्व मिक्स करून एकत्र करून त्याच्यामध्ये टाकणार आहेत. सर्व पेस्ट एकत्र मिसळून सन्या. हे सर्व डबे आहेत, जे मसाल्याचे डबे आहेत, सर्व जे 8 दिवस जे कोणकोणते जे नाश्ता, जे कोणत्या सब्ज्या असतील, रोज एक डेली सब्जी बदलून असते, रोज नाश्ता चेंज करून असते. आणि बुधवारी पण चिकन अंडे असतात आपल्या कोहिनूर पीजी इथे. तर अशा एकदम नंबर 1 जेवण इथे, जसं की इंडियन जेवण इथे मिळते आहे आपल्या कोहिनूर पीजी मध्ये. बघा मास्टर जे आहे ते मिक्सर आहे, तर मिक्सर मध्ये मिक्स करून घ्यायला आहे. फ्रीजच्या बाजूला मिक्सर ठेवलं आहे, तर मिक्सर मिक्सिंग करून घेऊन लगेच आता पनीरच्या ह्याच्यात टाकणार आहे. बघा मित्रांनो लगेच झालेलं आहे. मिक्स मध्ये जे टोमॅटोचं आहे जे पेस्ट लगेच गिरी करून घेतली आहे त्याची मिक्सर मध्ये टाकून. आता थोडं त्याला ते टाकून सगळं जसं टाकल्यावर त्याला तेलामध्ये थोडं असं फ्राय करायचं असतं, कारण की ते लाल हो जास्त. बघा ते लाल झालेलं आहे, त्याला इकडं मास्टरने बाजूला काउंट ठेवलं आहे मित्रांनो. आणि हे जे बाकीचं ते चिकनसाठी बाजूला काउंट ठेवलेलं आहे. आणि हे जे आहे आता पनीरसाठी आपण बनवत आहोत इथे. बघा त्याला चांगल्या प्रकारे असं फ्राय करून घ्यायचं आहे. ते आता गिरवी मास्टरजी इथे टाकत आहे गिरवी. बघा गिरवी टाकून घेतली आहे, टोमॅटोची गिरवी आहे पनीरसाठी. हे नमक टाकून घेतलेलं आहे मास्टरजीने थोडस त्याच्यामध्ये, पनीरच्या गिरवीमध्ये जेवढं पाहिजे तेवढं. चला पुढचं पण दाखवू तुम्हाला. तर मास्टरजीने हे घेतलेलं आहे सर्व जे कटिंग केली होती पनीरची मित्रांनो, हे पनीरची कटिंग केलेली आहे. आता लगेच त्याच्यामध्ये टाकून घेणार आहेत. सर्व भरून ठेवले आहे एका प्लेटमध्ये. आणि ग्रीन पीस आहे हे. तर मित्रांनो हे जे आहे ना, जे त्याला काय म्हणतात मराठीत, मित्रांनो हे ग्रीन बटाणा याच्यात मिसळून घेतला आहे आणि हे लगेच धुवून घेतला आहे मास्टरजीने. बघा मस्तपैकी धुवून घेतला आहे. आणि हे ग्रीन बटाणा ते सर्व त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे मस्त गिरवीमध्ये. बघा गिरवी टाकायला कसा लाल झाला मित्रांनो. बघा एकदम मस्त पैकी असं टेस्ट बनणार आहे आजचा पनीर. बघा तुम्ही, तर तुम्हाला मी शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पूर्ण बघा, मला पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत दाखवणार आहे. हाँ नाश्ते में, हाँ और हाँ और हाँ अच्छा अच्छा. तो ये 7
प्रकारचा 7 दिवसाचा नाश्ता असतो मित्रांनो. आणि दुपारी काय येतात नाश्त्याची? दाल चावल सलाड हे राहतो मित्रांनो दुपारच्या जेवणामध्ये आपल्या इथे. आणि और मास्टर जी डिनर में क्या क्या कौन सा 8 दिन का खाना बनता है? दाल चावल सब्जी रहेगा, छोला रहेगा, हाँ राजमा रहेगा, हाँ आलू का भाजी रहेगा, हाँ। पालक का भाजी रहेगा। हाँ अच्छा अच्छा। तो और संडे और बुधवार को संडे में चिकन रहेगा और बुधवार को अंडा रहेगा। तो ऐसा तर मित्रांनो असा 7 दिवसाचा 7 प्रकारचा नाश्ता असतो आणि 7 दिवसाचा मध्ये वेगवेगळे भाज्या असतात मित्रांनो. आणि हे आपलं डेलीचं तर राईस डाळ आणि चपाती हे तर डेलीच असते. तर मित्रांनो हे आता गिरवीत यात मिक्स करून घ्यायचे आहे, त्यात टाकून घ्यायचे आहे. बघा हे गिरवी टाकून घेतली आहे थोडीशी मास्टर जीने आमच्या. हाँ नाम क्या है? मेरा नाम मुतालिक उस्मान है, बिहार से हूँ। अच्छा अच्छा कोई किसी में खाना बनाता हूँ। अच्छा अच्छा और यहाँ पे लोग अच्छा भी मांगता है, अच्छा जाने के बाद सिखाते हैं। अच्छा और अच्छा जल्दी खाना नहीं मिल रहा है अच्छा, ऐसे लोग बोलते हैं। हाँ और तारीफ भी बहुत लोग करते हैं, बहुत टेस्ट अच्छा खाना बनाते हैं मास्टर जी बोल के बहुत सारे लोग तारीफ भी करते हैं. ऐसा नहीं है कि कोई बुरा कहता है, सब तो लोग अच्छे ही कहते हैं, अच्छा खाना बनाते हैं मास्टर जी. मास्टर जी यहाँ पर आप कितने दिनों से काम कर रहे हैं कोहिनूर पीजी में? पीजी में 4 साल हो गए. तर बघा मित्रांनो मास्टरला 4 वर्ष पूर्ण झालेले आहे इथे कोहिनूर पीजी मध्ये काम करत आहेत मास्टरजी. बघा तर इथे मास्टरजी खूप वर्षापासून 4 वर्षापासून तिथून टिकून आहेत आणि चांगल्या प्रकारचे जेवण बनवतात. तर मित्रांनो आता पनीर पूर्णपणे शिजलेलं आहे. तर आता थोड्याच 5-10 मिनिटांमध्ये लगेच आपण त्याला आता इथं उतरून या हांडीमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे. ही हांडी 2 रेडे ठेवलेली आहे, त्या हांडीमध्ये आपल्याला खाली करून घ्यायचं आहे तर लगेच. तर मित्रांनो आपल्याकडे अशा 2 सगळे आहेत, एका जागी भाजी पण बनवू शकते आणि एका जागी डाळ पण बनवू शकते. बघा हे असे गॅसच्या 2 आपल्याकडे सगळे आहेत. आणि इथे जे हे जर इथे ठेवलं आहे याच्यावर सामान ठेवलं आहे तर आपण इथे हप्त्याला एक वेळेस आपण पुरी देतो, पुरी किंवा पराठा हे इथे बनवण्याचे हे म्हणजे टेबल सारखं आहे, इथे आपण लाटतो जर चपाती आपल्याला बनवायची असेल तर. त्याच्या बाजूला आहे उत्तप्पासाठी मित्रांनो हे आहे उत्तप्पाचा तावा आहे. तर इथं उत्तप्पा पण आपण हप्त्यातून एक वेळेस देत असतो. हे बघा त्याच्यावर पण सामान ठेवलेलं आहे, हे उत्तप्पासाठी आपण याचा वापर करत असतो. जे तांदूळ इथे धुवून ठेवलेले आहेत ते आपल्या शिजवण्यासाठी. आणि इथे आहे आपले वॉशिंग आहे हे पाणी घेण्यासाठी. आणि इथं जे आहे हे आपल्याला भांडी वॉश करून धुण्यासाठी इथे हे याचं बनवलेलं आहे बघा. आणि हे जे रॅक आहे इथे भांडी ठेवण्यासाठी आपल्यासाठी भांडी ठेवण्यासाठी इथं ठेवलेलं आहे किचन मध्ये. बघा मित्रांनो आणि इथे आपल्याला सेफ्टीसाठी इथे बघा तुम्हाला झूम करून दाखवतो, इथं कॅमेरा पण लावला आहे मित्रांनो. सेफ्टीसाठी किचन मध्ये कॅमेरा पण लावला आहे बघा, झूम करून दाखवतो तुम्हाला, कॅमेरा पण आहे इथं. तर मित्रांनो पनीर बनवून आपलं तयार झालेलं आहे. आणि आता लगेच थोडस नमक चेक करून त्यात नमक टाकून सगळ्या लगेच आपण आता ते हंडीमध्ये उतरून घ्यायचं आहे मित्रांनो. बघा 1 नंबर असं बनवून तयार झालेलं आहे. लगेच मास्टर जी याच्यामध्ये हंडीमध्ये खाली करून घेणार आहेत. बघा मित्रांनो 1 नंबर असं पनीर बनलेलं आहे आणि एकदम टेस्ट अशा प्रकारे. चला तर आता आपण लगेच दुसरी जे चिकनची भाजी आहे ते लगेच आपण आता पुढे बघणार आहोत, दाखवतो तुम्हाला.
तर मित्रांनो इथं बनवून तयार रेडी झालेले आहे चिकनची भाजी, चिकन भाजी सॉरी, इथे पनीरची भाजी बनवून रेडी झाली आहे मित्रांनो, बघा इथे ठेवले आहे. तर आता लगेच चिकनची भाजी आता बनवायला सुरुवात करत आहोत. तर मित्रांनो आता चिकन बनवण्यासाठी शेगडी पेटून घेतली आहे गॅस, आणि हे मास्टरजी आता त्याच्या चिकन बनवण्यासाठी तेल टाकत आहेत कढईमध्ये. बघा बघा मित्रांनो तेल तापत आहे, तेल तापत आहे याच्यात. मित्रांनो हे चिकनला आपण थोडस असं चांगल्यापैकी मस्त धुवून घेत आहोत. बघा मास्टरजी धुवून घेत आहे चिकनला. हे धुवून सगळ्या स्वच्छ करून लगेच याची आपण भाजी बनवणार आहे. तिकडे तेल तापत आहे मित्रांनो. बघा मित्रांनो याला धुवून आपण चांगल्या प्रकारे स्वच्छ असं धुवून घेतलं आहे चिकनला. त्याचं पाणी जे आहे ते आपण काढून टाकत आहे, आणि धुवून सन्या लगेच फ्रेश करून हे आपण आता लगेच आपल्याला बनवून घ्यायचं आहे. और दाल है, चावल है और फ्रेंड्स है. अच्छा तो इतना सारा आइटम आज के खाने में है. तो चलो ठीक है, आज का आइटम है, मतलब आज संडे है, संडे का आइटम चिकन है, पनीर है और चपाती है, राइस है, दाल है. ये 4-5 आपल्या खाने में है, 4-5 आइटम. तर बघा मित्रांनो हे चिकन मध्ये आपल्याला टाकण्यासाठी जे चटणी, मीठ, मसाला हे सर्व प्रकारचे जे साहित्य लागते आहे ते चिकन मध्ये टाकण्यासाठी हे मास्टरजी आपल्याला घेत आहेत. सगळं मिसळून सगळं एकत्र करून, आणि आपल्याला ते सर्व त्या ग्रेव्ही मध्ये चिकन मध्ये सर्व टाकायचे आहे, सर्व एकत्र मिसळून जाणे. बघा मित्रांनो चिकन साठी हे आपण इथं कांदा ते टाकून तेलामध्ये चांगल्या प्रकारे असा फ्राय करत आहोत. बघा ते आता थोडा थोडा लाल होत आहे. लगेच आपण लाल आल्यावर हे जी इथं गिरवी ठेवली आहे ते गिरवी आपण सर्व यात टाकून घेणार आहे चिकन मध्ये, आणि मस्तपैकी बनवणार आहे आता. बघा मित्रांनो हे चिकन साठी फ्राय करून घेत आहे मास्टरजी. कांद्याला जे कांदे ते कापून आपण घेतले होते ते लाल होऊ देऊस्तर त्याला आपल्याला असं फ्राय करून घ्यायचं आहे. त्याला टाकून जोपर्यंत लाल त्याचा कलर येणार नाही तोपर्यंत आपण त्याला हे असंच फ्राय करत राहायचं आहे. बघा मित्रांनो आपले जे किचन आहे ते किती स्वच्छ आहे, एकदम असं बघा फरशी एकदम अशी स्वच्छ करून घेतली आहे मास्टरजीने. एकदम स्वच्छ किचन असं ठेवतात आपलं. बघा जिकडे बघल तिकडं मस्त, जसे की रूम मध्ये जसं स्वच्छता असते आपल्या फरशीची तशा प्रकारचे किचन मध्ये रोजच अशी असते. तर मास्टरजी आमचे हे स्वच्छ असे किचन ठेवतात. बघा एक नंबर आपलं किचन आहे. तर चला मित्रांनो हे आता चिकन मास्टरजीने घेतलं आहे, यात आपण ते टाकून घ्यायले कढईमध्ये. बघा काही कढईमध्ये टाकून आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. याचं हे ग्रेव्ही पण याच्यात आता मिसळून घ्यायची आहे. हे असं टाकून सन्या तेलामध्ये फ्राय करायचं अगोदर, आणि फ्राय असं करून याला नंतर त्यात गिरी सोडायची आहे. बघा मित्रांनो हे चिकन असं टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये. बघा हे आता मास्टरजी आमचे फ्राय करून घेत आहे याला मस्त तेलामध्ये एक नंबर. बघा मित्रांनो तुम्ही खाऊन बघा, याची टेस्ट एकदम एक नंबर असेल आणि चवदार असेल. बघा तुम्ही खाल्ल्यावर तुम्हाला समजेल. मस्त चिकन बनत आहे. बघा हे आपण गिरवी ठेवली आहे, हे गिरवी त्यामध्ये आपण टाकून घेणार आहे. गिरवी लगेच आता त्या चिकन मध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे.
बघा मित्रांनो, याच्यात आता आहे सर्व जे चटणी मीठ वगैरे मसाला होता ते सर्व याच्यात टाकून मास्टरने मिसळून घेतलं आहे आणि फ्राय करून घेत आहे त्याला चांगल्या प्रकारे. तर मित्रांनो, हे थोडंसं आपण पाणी टाकून घेतलं आहे ग्रेव्हीसाठी, ग्रेव्ही बनवण्यासाठी थोडंसं पाणी टाकून त्याने आपण त्याला मिक्स करत आहे. तर मित्रांनो, हे आपली कॅन्टीन आहे. बघा, लाईट ऑन करावं लागेल. मास्टर जी आमचे लाईट ऑन करत आहे. तर बघा, हे कॅन्टीन आहे चांगल्या प्रकारे एकदम झकास मस्त कॅन्टीन आहे. बघा, लाइटिंग वगैरे सर्व वर लावलेली आहे एक नंबर. तुम्हाला आपल्या कोहिनूर पीजी मध्ये आले तर हे इथे आवडेल तुम्हाला. तुम्ही इन्क्वायरीसाठी आपल्या कोहिनूर पीजी मध्ये येऊ शकता. हे आहे मित्रांनो किचन आहे कॅन्टीनच्या बाजूलाच. बघा, हे किचन आहे मित्रांनो. तो फ्राय होता है मित्रांनो चिकन मस्त पैकी. तो अभी एक ग्रेवी देखो भाई, ग्रेवी डाल दिया है मास्टर जी ने, इसमें ग्रेवी मिला दिया है. बघा मित्रांनो, हे जे ग्रेवी आहे ते मास्टर जी ने त्याच्यात टाकून घेतली आहे. बघा, किचन आपल्या चिकन मध्ये ग्रेवी मिसळून घेतली आहे. बघा कसा लाल कलर आला आहे चिकनला एक नंबर. बघा मित्रांनो, हे गिरवी मिसळून घेतली आहे सर्व गिरवी एकत्र मिसळून. आता लगेच याला फ्राय करून मस्त घ्यायचं आहे. बघा कलर कसा लाल आला आहे एकदम. अशी चवदार असा चिकन बनलेला आहे. तर मित्रांनो, हे चपाती आलेली आहे आपल्या कोहिनूर पीजी मध्ये. चपाती आणलेली आहे दादाने. बघा, आपल्या कोहिनूर पीजी मध्ये चपाती आहे एक नंबर. बघा, चपाती तिथे आणून ठेवली आहे 1 2 3 4 5. बघा मित्रांनो, हे चपाती आहे 5 गट्टी आहे चपातीच्या. म्हणजे पूर्ण एका गट्टीमध्ये 100 चपाती आहेत. अशा 5 गट्टी आहेत चपातीच्या. बघा, तर इथं 200 लोक असल्यामुळे इथे 500 चपाती लागत असते डेली. बघा मित्रांनो, आताच नमक टाकलं आहे त्याच्यात आणि बघा कसा लाल कलर आला आहे आपल्या चिकनला. बघा, चिकन बनवून एकदम तयार झालं आहे आणि मास्टर जीने एकदम आता हे बंद केलेलं आहे गॅस. बघा कसं आहे लाल बुंद एकदम. गिरवी जी आहे त्याची एकदम लाल अशी बनली आहे एकदम. हे आता एक कस्तुरी मेथी पण त्यात आपण टाकून घेतलं आहे कारण की त्यावेळेस टेस्ट लागण्यासाठी चिकन. बघा मित्रांनो, चिकन बनवून असं तयार झालं आहे आणि आता हे लगेच आपण आता हे हंडीमध्ये काढून घेत आहे चिकनला. मास्टरजी आता लगेच हंडीमध्ये मला काढून घेत आहे का मस्त का आणि स्वस्त रहा. हाँ, देसी स्टाइल में पूरे गावठी चिकन पूरा तैयार हो गए. बघा मित्रांनो, हे बनवून मास्टरजीने एकदम तयार ठेवलं आहे. बघा, हे हंडीमध्ये घेतलं आहे टाकून आणि याच्यामध्ये हे पनीर आहे मित्रांनो. बघा, चिकन आणि पनीर हे दोन्ही बनवून तयार झालं आहे. तर बघा मित्रांनो, हे बनलेले आहेत पूर्ण एका याच्यात. बघा तुम्हाला दाखवतो, हे राईस आहे आणि याच्यामध्ये डाळ आहे आणि त्याच्यामध्ये पलीकड पनीर आणि त्यात चिकन आहे मित्रांनो. ये चिकन है और इसमें पनीर है और ये रोटी है. ये पूर्ण 4-5 आयटम पूर्ण आहेत बघा मित्रांनो, पूर्ण बनलेले आहेत. तर आता हे लगेच आपल्याला कॅन्टीन मध्ये लगेच लावायचे आहेत. आपलं कोथिंबीर थोडंसं त्यात मिक्स करून स्वादसाठी मिक्स करण्यासाठी थोडं वरून टाकत आहे मास्टरजी.
बहुत बघा. बढ़िया खाना आहे भाई. टेस्टी खाना आहे. कोहिनूर चांगलं क्वालिटीचं जेवण आहे हे. आणि कोहिनूर पीजी मध्ये सगळे लोक येतात जेवण्यासाठी आणि इथलंच जेवण त्यांना चांगलं वाटते. सगळेजण इथे येतात आणि सगळं जेवण व्यवस्थित आहे. लोकांना चपात्या वगैरे सगळं भाजी चिकन वगैरे सगळं एकदम नंबर. तर मित्रांनो आता हे सर्व जेवण हे आता रोटी आहे ते रोटी पण तिथे नेऊन लावायचं आहे. आणि हे डबे आहेत. हे डबे इथे हे कॅन्टीन मध्ये लावत आहेत. बघा हे कॅन्टीन आहे. बघा मास्टरजी आमचे पूर्ण जे डाळ राईस हे ठीक आहे ना. ठीक आहे. तर एक शेवटचा आता डबा राहिलेला आहे. हे पण तिथे लावून टाकायचं आहे मित्रांनो. बघा बघा मित्रांनो पूर्ण हे जेवण इथे लावलेले आहे मास्टरजीने. बघा कैसे खाना है? चिकन आहे पनीर आहे सर्व प्रकारचं आहे इथे. तर मित्रांनो हे आहे कोहिनूर पीजी. बघा कोहिनूर पीजी आहे. आता कोहिनूर पीजीचं मित्रांनो हे कोहिनूर पीजीचं ऑफिस आहे. बघा तर मित्रांनो हे आहे कोहिनूर पीजी. बघा डिस्प्लेवर नाव तुम्हाला दिसत असत. हे आहे कोहिनूर पीजी आणि हे कोहिनूर पीजीचं ऑफिस आहे मित्रांनो. बघा कोहिनूर पीजीचं ऑफिस आहे हे. आणि तुम्ही इथं कोहिनूर पीजीवर येऊन तुम्ही इथं तुम्ही इन्क्वायरी करू शकता. तुम्हाला सर्व प्रकारच्या 3 शेअरिंग मध्ये 2 शेअरिंग मध्ये अशा आणि 1 शेअरिंग मध्ये पण तुम्हाला रूम इथे मिळेल. तुम्ही इथे येऊन इन्क्वायरी करू शकता. बघा इथे लिहिलेलं आहे सर्व काही तुम्हाला इथं सर्व लिहून इथं ठेवलं आहे. बघा 2 शेअरिंग आणि 3 शेअरिंग मध्ये 3 शेअरिंग मध्ये आहे मित्रांनो. बघा 7,000 रेंट आणि 2 शेअरिंग मध्ये आहे 8,500. आणि इथं खूप साऱ्या अशा फॅसिलिटीज आहेत. इथे CCTV कॅमेरा पण आहे. बघा सेफ्टीसाठी. आणि इकडे आहे लिफ्ट पण आहे. बघा आणि इकडे असे रूम्स आहेत. वायफाय आहे सर्व काही आहे. आणि इकडे वर जाण्यासाठी सीडी पण आहे. बघा मित्रांनो हे आहे कोहिनूर पीजी. आणि वरी KFC जिम पण आहे. बघा हे अशा इकडे 6 रूम आणि इकडे 6 रूम आहेत. आणि वर पण आहे. पूर्ण हे 6 फ्लोअरची बिल्डिंग आहे मित्रांनो. KFC जिम पण आहे. तर इथे तुम्ही KFC जिमला जर तुम्हाला जिम लावायची असेल तर इथे येऊन तुम्ही इन्क्वायरी करू शकता. मंथली 1,500 रुपये आहे बाहेरच्यासाठी. आणि इथे जे राहत असेल ते पीजी मध्ये त्यांना 1,200 रुपये आहे. कोहिनूर पीजी आणि कोहिनूर जिम येथील तुम्हाला सिक्युरिटी दाखवतो. हे आहे कोहिनूर पीजी. कोहिनूर पीजीचा हा सिक्युरिटी बघा. यो मित्रांनो सिक्युरिटी कसा बसला आहे. तर सिक्युरिटी हे आहे आमचा कोहिनूर पीजीचा सिक्युरिटी. बघा कसा बसला आहे. बघा हे एक सिक्युरिटी आहे. दोन सिक्युरिटी. तिसरा सिक्युरिटी. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. मित्रांनो आजचं जे संडेचं जे जेवण आहे तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. आणि व्हिडिओमध्ये नक्की तुम्ही तुमची प्रतिक्रिया काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया आपण अशाच एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.